हे दोन फलंदाज. पंचांचा हिरवा कंदील. सामना स्टार्ट होतोय. पहिला चेंडू फेकण्यासाठी मयूर आणि पहिल्या चेंडूवरती प्रहार प्रत्यहल्ला चढवलाय. मिड विकेटच्या डोक्यावर आसमानी प्रहार. फलंदाज प्रशांत पवार ऑन अ फायर. धन्यवाद. प्रशांत पवारचा विचार केला. मोपाडे विपक्ष कुंभे या दोन टीम दरम्यान लढत झाली होती. गुरुनाथनं जी गोलंदाजी केली लाजाब. कारण की प्रशांत सारख्या फलंदाजाला जखडून ठेवण्याचं काम केलं होतं. हटाप केल्या चेंडूला दिशा दिली. कळाई सॉपर नजाकत दाखवली आणि क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवत असताना डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला आलेला हा शानदार चौकार. तर काशीनाथ मिरकुटे साहेब यांचा देखील इथे शुभागमन झालाय. विनंती असेल या पण व्यासपीठावरती आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष सहर्ष स्वागत असेल. आणि षटकाराने ते स्वागत केलंय. प्रशांत पवार थांबत नाही. थांबवणं झालंय मुश्किल गोलंदाजाला. डीजे काशीनाथ मिरकुटे साहेब देखील त्यांची उपस्थिती पाहतोय. विनंती असेल या पण व्यासपीठावरती आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. इम्पॉर्टंट आपण पाहतोय. त्याचबरोबर काशीनाथ मिरकुटे साहेब देखील त्यांची उपस्थिती इम्पॉर्टंट आपण पाहतोय. त्याचबरोबर काशीनाथ मिरकुटे साहेब देखील त्यांची उपस्थिती पाहतोय. विनंती असेल या पण व्यासपीठावरती आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून तर पुन्हा एकदा आपण पाहतोय प्रसाद दादा तोंडेलकर आपण पाहतो यांची इथे शुभागमन झाले. विनंती असेल या पण व्यासपीठावरती आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. तर पहा इथे व्यासपीठावरती सन्माननीय अशोक शेठ भोईर साहेब यांची उपस्थिती पाहतोय. त्यांचा इथे सत्कार केला जाईल. मी विनंती करेन तर अशोक भोईर साहेबांचा इथे सत्कार केला जाईल. मी विनंती करेन रामदास मिरकुटे आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय अशोक भोईर साहेबांचा सत्कार करायचा आहे. यस कॅमेरामॅन कॉम्प्युटर बॉक्स मध्ये कव्हरेज करायचंय. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हरेज केली जाते. अशोक भोईर साहेबांचा इथे सन्मान केला जातोय. प्रमुख उपस्थिती आपण पाहतोय. धन्यवाद. वळूया मॅचकडे. मॅच देखील खूप इम्पॉर्टंट. हा फटका कन्वर्ट झालाय. प्रशांत पवारला रोखणं झालंय अवघड. इथे डीजेला मात्र मार पडल्या. हा मिस टायमिंग स्क्वेअर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक जेज करतोय. यस खूपच अवघड झेल होता. झेल टिपलाय. पहिला फलंदाज बाद प्रशांत पवार बॅक टू द पॅबिलियन्स.
आक्रमकता आणि फक्त आक्रमकता ज्या फलंदाजाने दाखवली होती तो फलंदाज प्रशांत पवार तंबूच्या आश्रयाला. बॅट्समन इनाईट नंबर 3 शुभम नाईक संघाचा संघ नाईक उर्फ अण्णा स्ट्राईक एंड वरती. तर व्यासपीठावरती आपण पाहतोय प्रसाद तोंडलकर साहेब यांची उपस्थिती पाहतोय. त्यांचा इथे सत्कार केला जाईल. मी विनंती करेन सन्माननीय तुकाराम दादा भुईर आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय प्रसाद तोंडलकर दादांचा सत्कार करायचा आहे. तर व्यासपीठावरती आपण पाहतोय प्रसाद तोंडलकर साहेब यांची उपस्थिती पाहतोय. त्यांचा इथे सत्कार केला जाईल. मी विनंती करेन सन्माननीय गुच्छ देऊन इथे नक्कीच प्रसाद तोंडलकर साहेबांना सन्मानित केलं जातंय. अतिथी देवो भव पाहुण्यांचा आदर सत्कार करणं हे अखंड हिंदुस्थानची आणि हिंदू धर्माची संस्कृती त्या संस्कृतीला जपत असताना नक्कीच आपण पाहुण्या वर्गाने पाहतोय. अतिशय चांगलं आयोजन खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलो तर आईगावदेवी क्रिकेट संघ कुंभे यांच्या विद्यमानानं आयोजित केलेली ही स्पर्धा आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं आदर सत्कार करणं हे अखंड हिंदुस्थानची आणि हिंदू धर्माची संस्कृती त्या संस्कृतीला जपत असताना नक्कीच आपण पाहुण्या वर्गाने पाहतोय. अतिशय चांगलं आयोजन. गोलंदाज सज्ज झालाय ज्ञानेश्वर. शुभम नाईक पॅटर्नशिप नो मॅच लाईन आउटफील्ड फास्ट चेंडू फरार सी मारेश पलीकडं शानदार चौकार. शुभमला थांबवणं देखील मुश्किल झालंय. खऱ्या अर्थाने एस्कल टीमच्या गोलंदाजाला प्रशांत गोलंदाज सज्ज झालाय ज्ञानेश्वर. शुभम नाईक पॅटर्नशिप नो मॅच लाईन आउटफील्ड फास्ट चेंडू फरार सी मारेश पलीकडं शानदार चौकार. पुन्हा ती दिशा तो क्षेत्र निवडलाय परंतु यावेळी क्षेत्ररक्षक वाट पाहत होते चेंडूचे. तत्पूर्वी आपण पाहतोय सिंगल डबलला यावेळी प्राधान्य दिले जात आहे. यस पंच इशारा देत आहेत की शतक क्रमांक इथे संपन्न झाले दुसरं आणि 2 शतकांच्या अखेरीस मोहपाडा टीम जाऊन पोहोचली. 1 गाड्याच्या मोबदल्यानंतर टोटल 46 या धावसंख्येवरती. सेहेचाळीस धावा दापटलावरती अंकित झाल्यात. मोहपाडा टीम देखील आणि त्याचबरोबर एक्सल टीम देखील एकामेकाच्या विरोधात चांगला खेळ करत असताना दोन्ही संघ एकाच ताकदीचे आपण पाहतोय. आणि त्याच वेळेला आपण पाहायला गेलो तर अंतिम शतक संघाचा संघ नायक गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. बंटी दोन्ही संघ नायक बेस्ट वर्सेस बेस्ट हे कॉम्बिनेशन आपण पाहतोय खेळपट्टीवरती. मारण्याचा प्रयत्न थर्डमॅन रिझनला आपण पाहतोय. यष्टिरक्षकाच्या हातातून चेंडू निसटला आणि त्याचबरोबर अंतिम क्षणाला थर्डमॅन गळी पॉइंटला चेंडू अडवण्यात आलाय. डॉट चेंडूची सांगता एच लागली होती जरूर परंतु इथे धाडस पाहायला मिळत नाही. धावसंख्या स्थिर पाहतोय 46 धावा दापटलावरती. नेक्स्ट मॅच दुसरी सेमीफायनल आपल्या भेटायला थोडाच वेळ देईल परंतु इथे शुभमला थांबवणं मुश्किल. आक्रमकता दाखवली आणि चेंडूला फेकून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावरनं 6 धावांसाठी षटकार. नेक्स्ट मॅच दुसरी सेमीफायनल आपल्या भेटायला थोडाच वेळ देईल परंतु इथे शुभमला थांबवणं मुश्किल. आक्रमकता दाखवली आणि चेंडूला फेकून. धन्यवाद डीजे. चला चेंडूची पूर्तता करा मैदानाच्या आतमध्ये. आज मेगा फायनल आपल्याला पाहायला मिळेल. कमी वेळ असेल आपल्याकडे. स्पीडअप करा आयोजक वर्ग. कुठल्या प्रकारचा चेंडू मात्र हरवता कामा नये कारण की ज्या चेंडूवरती प्रहार चढवले जातात फलंदाजाच्या माध्यमातून तो चेंडू खूप लकी असतो फलंदाजासाठी आणि तो चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. बंटीने ज्या प्रकारे पहिला चेंडू फेकला डॉट दुसऱ्या चेंडूवरती लगेचच प्रहार हे कॉम्बिनेशन आपण पाहतोय बेस्ट वर्सेस बेस्ट. यास इथे काय घडलंय मारण्याचा प्रयत्न संपर्क जुळत नाहीये. डॉट चेंडूची सांगता शुभम नाईकला पूर्णपणे थांबवण्याचं काम केलंय बंटीच्या माध्यमातून. दोन्ही संघ नायक आहेत. एका बाजूला एक्सल टीमचे संघ नायक आणि दुसऱ्या बाजूला मोहपाडे टीमचे संघ नायक. परंतु कोणता संघ नायक कोणत्या संघावरती संघनायकावरती भारी पडेल ह्याच्यासाठी ही लढत आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला एक्सल तर दुसऱ्या बाजूला मोहपाडा ही लढत आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये.
तीन चेंडू संपन्न झाले. धाव फलक आपण पाहतोय पूर्णपणे स्थिर. 52 धावा धावपटलावरती. हा चेंडू मोठा बिग हिट मारलाय प्रशांत पवार. नक्कीच शुभम नाईकच्या बॅट मधनं हा मोठा बिग हिट. पहा चेंडूची पूर्तता करा. स्वयंसेवक आपण चेंडूची पूर्तता करायची आहे. होलेंडियर्स अंतिम क्षण आपण पाहतोय. सुरुवात खूप गोड झाली. या स्पर्धेची अंतिम देखील खूप गोड असेल यात मात्र काही शंका नाही आहे. कारण की ही स्पर्धा आपण मानाची आणि सन्मानाची स्वाभिमानाची ही स्पर्धा पाहतोय. आमदार ट्रॉफी 20-23 कन्वर्ट केलाय फटका मिड विकेट क्षेत्रामध्ये. कार्पेटच्या साह्यानं क्षेत्ररक्षक चेंडूची वाट पाहतोय. मिळेल सिंगल. एकापेक्षा अधिक काय पाहायला मिळत नाही या चेंडूवरती. सिंगल कन्वर्ट झाली. धाव फलक थोडस पुढे सरकले. 59 धावा धावपटलावरती. आपण आंबिवली टीमचा विचार केला पहिल्या दिवसामध्ये 4 षटकामध्ये 60 पेक्षा धावा जास्त, 3 षटकामध्ये देखील 60 पेक्षा जास्त धावा त्यांनी बनवल्यात. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद लागेल आणखीन एक झटका. विनायकच्या पारीचा अंत अंतिम चेंडूवरती. पहिल्या दिवसामध्ये 4 षटकामध्ये 60 पेक्षा धावा जास्त, 3 षटकामध्ये देखील 60 पेक्षा जास्त धावा त्यांनी बनवल्यात. यू मिस. फलंदाज संपन्न. पहिल्या सत्रामध्ये जी फटकेबाजी केली मोहपाडा टीमनं लाजवाब. कारण की टोटल 59 धावा जमा केल्या 18 चेंडू मध्ये आणि 60 धावेंचा लक्ष एक्सल टीम समोर उभारलंय. तर आता एक्सल टीमला 18 चेंडू मध्ये 60 धावा हे कंपल्सरी बनवायचे आहेत. प्रतिशतक 20.00च्या सरासरीने वाटचाल करायची आहे. प्रत्येक शतकामध्ये 20 धावा जमा करायच्या आहेत. काय असेल या मॅचचं रहस्य? कारण की दोन्ही संघ आमने सामने एकाच ताकदीचे आपण पाहतोय. येणारे 18 चेंडू आहेत एक्सल टीमला बनवायचे आहेत 60 धावा आणि 60 धावेचा पाठलाग करण्यासाठी कोणते 2 फलंदाज असतील ह्याच्यावरती लक्ष नक्कीच प्रेक्षकांच्या आणि त्याचबरोबर एक्सल टीमच्या पाठीराख्यांच्या आपल्याला पाहायला मिळतील. एक्सल टीमचे देखील पाठीराखे आहेत, मोहपाडा टीमचे देखील पाठीराखे आहेत. परंतु इथे कोणता संघ या मैदानावरती विजयाचा महाउत्सव साजरा करेल आणि कोणत्या संघाच्या बाजूने स्मशान शांतता येईल, कोणता संघ या मैदानावरती आपली दादागिरी प्रस्थापित करेल आणि कोणता संघ घरचा रस्ता पकडेल याच्या मात्र येणारी वेल आणि येणारा काळ सांगून जाईल. कारण की इथे आपण पाहायला गेलो 18 चेंडू आहेत आणि 18 चेंडू मध्ये टोटल 60 धावा ह्या कुठून काढायच्या आहेत एक्सल टीमला. 2 फलंदाज धर्मवीर आणि कर्मवीर एक्सल टीमचे, संघाचा सारणहार, संघाचा संघनायक बंटी आणि त्यांच्या समवेत फलंदाज आहेत. यस बंटी आणि मयूर ही जोडी आपण पाहतोय. यस जयस पहा 12वा प्रतिनिधी असणं खूप गरजेचं आहे आणि अशा चुकीची नावं आपल्या कानापर्यंत पोहोचली जातील. बंटी आहे संघाचे संघनायक आणि जयेश हे 2 फलंदाज आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये आक्रमकता दाखवावं लागेल. आपण अगोदर काय केलं याला काहीच महत्व नाहीये, आपल्याला आता काय करायचंय याच्यावरती लक्ष केंद्रित करावं लागेल. शुभम मागील मॅच मध्ये आपण बेस्ट विपक्ष बेस्ट हे कॉम्बिनेशन पाहिलं होतं, तेच कॉम्बिनेशन पुन्हा एकदा आपण पाहतोय. बॅटचा पेस कोणला मिस्टामिंग इथे आपण पाहतोय. प्रशांत पवारने त्याच जागेवरती तब्बल 3 कॅचेस पकडल्यात. यावेळी संघाचा संघनायक बाद झालाय बंटीच्या पारीचा अंत.
संघाचे तारणहार ज्याच्यावरती एक्सल टीमच्या आशा आणि अपेक्षा होत्या तो फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शशिकांत हा एंटर झालाय. आक्रमकता दाखवावी लागेल. दिल्ली खूपच दूर आहे. चौकार षटकारांची आतिषबाजी करणं हे खूप महत्वाचं आहे. लहरों से डरकर नैया पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. संघर्ष कायम ठेवावा लागेल. इथे चुकीची लाईन पकडली आहे शुभमनं. डावी एसटीच्या बाहेर चेंडू आपण पाहतोय आणि त्याचबरोबर ही एक धाव एक्स्ट्रा मिळाली. एक धाव फडकावरती एक्स्ट्राच्या स्वरूपात अंकित झाल्या. 60 धावा जमा करायचे. त्याचबरोबर पुन्हा एकदा समीर राणे यांचे ते शुभागमन झालंय. 4 दिवस सातत्याने त्यांची उपस्थिती आपण पाहतोय. आणि त्याचबरोबर यावेळी पुन्हा एकदा शुभमनं स्ट्राईक फलंदाज शशिकांतच्या बॅट मध्ये तो चौकार कन्वर्ट झाला होता. कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा. मारण्याचा प्रयत्न बॅट अँड बॉल मध्ये संपर्क जुळत नाहीया. चेंडूवरती लक्ष केंद्रित करता येत नाहीया. नियंत्रण व्हेरिएशन दाखवता येत नाहीया. फलंदाजाकडे क्षमता आहे, फलंदाजाकडे ताकद आहे, फलंदाजाकडे कुवत आहे चौकार षटकार मारण्याची. इथे कन्वर्ट झालाय फटका. क्षेत्ररक्षक आहेत तैनात. काव कोण क्षेत्रामध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षक तैनात आहेत. तिथे सिंगल मिळेल. सिंगल डबलला यावेळी प्राधान्य दिलं जात नाही. आक्रमकता दाखवणं हे खूपच महत्वाचं असेल एक्सेल टीमला. दिल्ली खूप दूर आहे. दिल्ली गाठायची असेल रिक्षा किंवा बसने सपोर्ट करून चालणार नाहीये. हेलिकॉप्टर किंवा विमानाने प्रवास करावा लागेल. अर्थात चौकार आणि षटकार हवाई हल्ले चढवावे लागतील. फटका कन्वर्ट झालाय. वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत तैनात. चूक पाहायला मिळत नाही. कारण की जी प्रकारे गोलंदाजी संघाचे संगणक करतोय फिल्डिंग डिपार्टमेंट देखील मोहपाडा टीमच्या माध्यमातून खूपच चांगलं आपल्याला पाहायला मिळतंय. संध्याकाळचे सत्र आपण पाहतो या सूर्यास्ताला जाईल थोड्याच वेळात. आणि अजूनही आपल्याला नक्कीच दुसरी सेमीफायनल आणि वेगा फायनल देखील आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज बाद झालाय. पहिला आपण पाहतोय शशिकांतच्या पारिचंद झालाय. 2 झटके लागलेत एक्सल टीमला. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. मारण्याचा प्रयत्न सोडवण्याचा सफल झाला होता. पॅटर्नशिपच्या माध्यमातून फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्नाला मात्र अपयश मिळतोय. गोलंदाजी मार्क वरती आपण अजय या गोलंदाजाला पाहतोय. अजय पवार एक वेगवान गोलंदाज आहे. अजय पवारचा जर विचार केला फलंदाजी करत असताना डावखुऱ्या हाताने फलंदाजी करतोय आणि गोलंदाजी करत असताना उजव्या हाताने गोलंदाजी करतोय. हा चेंडू शुभम लायकला मात्र आळूता आला नाही. या चेंडू एका टप्प्याने सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी गेलाय. चेंडू शुभम लायकला मात्र आळूता आला नाही. बाहेर हा चेंडू फेकलाय अजयच्या माध्यमातून. पंचांना मात्र लगेच त्या चेंडूला वाईट करार घोषित दिलाय. एक्स्ट्रा धाव मिळेल एक्सल टीमला. एक धावा खूप महत्वाच्या असतील कारण की ज्या प्रकारे म्हटलं जाते ना बूंद बूंद से समुद्र बनताय. यस अजून एक वाईट बॉल ऑफ स्टंप टू ऑफ ही वारंवार डिलिव्हरी केली जाते अजय पवारच्या माध्यमातून. परंतु इथे फटका कन्वर्ट करता येत नाही फलंदाजाला. स्ट्राइक एंड वरती आहेत मयूर आपण पाहतोय.
जयेश स्ट्राईक अँड फलंदाज. इथे फटका कन्वर्ट झालाय, एक्झिक्यूट थोडस झाला होता, टायमिंग देखील राहिलाय, सिंगल कन्वर्ट झाली. 1 आणि 2 या धावसंख्येने धाव फलक पुढे नेताना आपण पाहतोय एक्सेल टीमला. कारण की अतिशय घातक गोलंदाजी पेश केली जाते. अजयच्या माध्यमातून चौकार जरूर खर्च केला, त्यानंतर 2 वाईट देखील फेकलेत आणि ते हा आपण पाहतोय चौथा चेंडू खूपच वेगाने फेकला जातोय. चेंडू गुडल्या स्पॉटला फेकला, उचली जास्त आपल्याला पाहायला मिळाली. फटका कन्वर्ट झाला नाही. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला आणि अजून एकदा डॉट चेंडूची सांगता. टॅप केल्या चेंडूला एक्स्ट्रा कव्हर रिजनला शुभम आहेत. यस, खूपच चांगलं क्षेत्ररक्षक चेंडूच्या अडवणी केली अंतिम टप्प्यामध्ये आणि ते पाहतोय आपण 1 धाव कन्वर्ट झाली. संघाची धावसंख्या टोटल आपल्याला पाहायला गेलो तर एक्सेल टीमच्या अकाउंटवरती 2 गडी बाद 15 धावा हे अंकित झाल्यात. हा फटका ती दिशा एक्स्ट्रा कव्हर रिझनला क्षेत्ररक्षक आहेत तैनात दूरवरने येथील. तत्पूर्वी आपण पाहतोय सिंगल डबलला यावेळी प्राधान्य दिले जाते. पाहिजे शतक क्रमांक संपन्न झालाय 2 शतकांच्या अखेरीस एक्सेल टीम जाऊन पोहोचले टोटल 2 गड्याच्या मोबदल्यानंतर 16 या धावसंख्येवरती. 60 धावेचा पाठलाग करतोय एक्सेल टीम आणि त्याचबरोबर पाहायला गेलो तर यावेळी अंतिम शतक असेल. उर्वरित 6 चेंडू आहेत आणि 6 चेंडूमध्ये अजूनही विजयाचा विचार केला तर एक्सेल टीमला बनवायच्या आहेत येणारे 6 चेंडू आणि 44 धावसंख्येची गरज. सिद्धार्थ आहेत नवीन गोलंदाज मोहपाडा टीम कडनं. मागील वर्षी लढत झाली होती मोहपाडा टीमला 3 चेंडू मध्ये 3 षटकार हवे होते आणि त्याचबरोबर षटकारांची आतिषबाजी नक्कीच सिद्धार्थने केली, परंतु अंतिम क्षणाला नक्कीच गोलंदाजांनी चेंडू फेकला होता. तो चेंडू नक्कीच सिद्धार्थनं मात्र त्या चेंडूची मांग केली, वाईटच्या स्वरूपात मांग केली होती, परंतु तो चेंडू घोषित केला होता. चांगला चेंडू घोषित केला होता आणि तिथे मोहपाडा टीमला हा मैदान सोडावा लागला होता. परंतु यावेळी तोच दरार घेऊन मोहपाडा पुन्हा एकदा या मैदानावरती चांगली खेळी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सिद्धार्थ मात्र आलाय पहिल्या चेंडूवरती सफलता मिळवली आणि इरादे स्पष्ट करत असताना पूर्णपणे बॅकफूटवरती आणलाय एक्सेल टीमला. मारण्याचा प्रयत्न रडारमध्ये चेंडू येत नाही. डॉट चेंडूची सांगता. मॅच मध्ये पूर्णपणे औपचारिकता आपल्याला पाहायला मिळेल. मॅच मधली पूर्णपणे हवा ह्या मॅच निघून गेली. कुठल्या प्रकारचे मात्र इथे मजा ह्या मॅच मध्ये राहिली नाहीये, फक्त औपचारिकता. कारण की जे चेंडू आहेत ते फक्त फेकायचे आहेत मोहपाडा टीमला. एक्सेल टीम न मात्र इथे एक्सेल टीम परास्तच्या उंबरट्यावरती आपण पाहतोय. जी सुरुवात केली होती ना मोहपाडा टीमनं, ती सुरुवात करायची होती एक्सेल टीमला, परंतु तसं काही घडलं नाही. एकतर्फा मॅच, एकतर्फा खिंड लढवत असताना मोहपाडा टीमच्या खेळाडूंना आपण पाहतोय. हा आलाय चौकार, परंतु या चौकारानं काही उपयोग होणार नाहीये कारण की ती वेल पूर्णपणे निघून गेली आहे. मॅच साठी मोहपाडा टीमला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच